नाना पटोले बोलतात, आपण थेट जाऊयात. पडून की लाडक्या बहिणीमध्ये आमचे सगळे पैसे गेले, त्यामुळे आता आमच्याजवळ विकासाला पैसे राहिले नाहीत, निराधार महिलांना पैसे द्यायला राहिले नाहीत. अशा पद्धतीच्या बोंबा मारायला सुद्धा या मंत्रिमंडळातले मंत्री मागं पडत नाही, असं चित्र आपण पाहतोय. शेतकऱ्यांचे पण कर्जमाफी संदर्भामध्ये याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला असं पाहायला मिळते आहे की ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये या लोकांनी मागील त्या लाडक्या बहिणीला आम्ही 1500 रुपये देऊ असं सांगितलेलं होतं, पण आता आपण पाहतोय की त्याला नियम लावले गेले आणि हे नियम लावू आज जवळपास 8 लाख महिला त्या ठिकाणी कमी करण्याचं पाप सुद्धा या ठिकाणी केलं गेलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीशी सर्रास धोका करण्याचं काम महाराष्ट्राच्या भाजप महायुतीच्या सरकारने केलेलं आहे, असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. हमने देखा है कि आज महाराष्ट्र में वारंवार आहे संदेश असतील किंवा ठाकरेंना महायुतीसोबत येण्याची इच्छा आहे, काय असं दिसतं तुम्हाला सगळं? बघा, मला त्या विषयावरती चर्चा करायची नाही, तो विषय काँग्रेस पक्षाचा नाही. त्यामुळे कोण कोणाबरोबर जाणार आहे, कोण कोणाबरोबर येणार आहे, याच्यावर आम्हाला चर्चा करायची नाही, आणि तो आमचा विषय पण आहे. ना शुक्रवार तुमची बैठक आहे, काय गुजरातप्रमाणे मोठे बदल होतील? शुक्रवार तुमची मुंबईत बैठक आहे नेत्यांची, काय मोठे बदल अपेक्षित आहे? नाही, संघटनात्मक बदल आमचे नवीन प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत आणि आम्ही जे काही नियम ठरवलेले आहेत त्या नियमामध्ये जिल्हाध्यक्ष असतील, प्रदेशचे पदाधिकारी असतील, परवा जी काही कार्यकारिणीची बैठक आमची अहमदाबादमध्ये झाली त्याच्यामध्ये जे काम न करणारी जी काही पदाधिकारी आहेत त्यांना काढून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी संधी देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे अनेक बदल त्याच्यामध्ये परवा आमची बैठक आहे काँग्रेस पक्षाची, त्याच्यामध्ये ते घेतले जातात. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहायला कुठं आहे? पोलिसाला चॅलेंज करताना आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.